रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची। पहा विशेष मुलाखत विठ्ठल भाडमुखेंसोबत। नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे। रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून जे उमेदवारी करणार आहेत डॉक्टर अभिज्ञा विद्यासागर घुगे गायकवाड आपल्यासोबत आहे। तुमचं खूप खूप स्वागत आहे। त्यासोबतच त्यांचे पती विद्यासागर घुगे आपल्यासोबत आहे। तुमचंही खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये। खरं तर आपण बघतोय की 15 जानेवारीला मतदान होणार आहे। अनेक जे उमेदवार आहेत ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांकडून, आणि डॉक्टर अभिज्ञा घुगे ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पक्षाकडून ते उमेदवारी करत आहेत। प्रथमतः आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या। नमस्कार, मी डॉक्टर अभिज्ञा विद्यासागर घुगे। मी एक डेंटिस्ट आहे। माझा MDS झालेला आहे। मी याच प्रभागात वाढलेली आहे, लहानची मोठी झालेली आहे। माझं स्कूलिंग पण सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये झालं आहे। कॉलेज मी HPT RYK मध्ये होती। माझं क्लिनिक पण पारिजात नगरला आहे। तर माझं पूर्ण 32 34 इयर्सचं जे लाईफ आहे आत्तापर्यंतचं ह्याच प्रभागात झालेलं आहे। विद्यासागर घुगे आहेत, तुमचाही परिचय आपल्या प्रेक्षकांना करून द्या। सर्व तर तुम्हाला ओळखतात, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही समाजकार्य करतायत, पण आपल्या प्रेक्षकांना एक ओळख करून द्या। मी विद्यासागर घुगे आज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतोय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये। गेल्या 20-22 वर्षापासून मी या पक्षात एकनिष्ठ राहून काम करतोय तुमच्या साहेबांबरोबर। एवढ्या वर्षात आता बरेच लोक मला ओळखतातच, ते सांगतील या प्रभागात लोकांच्या अडीअडचणीला धावणारा असं नाव विद्यासागर घुगेचं आहे। किंबहुना महाराष्ट्रात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी नेहमी आग्रही भूमिका राहिलेली आहे। हेच नाही तर कोणाच्याही अडचणी इथे असेल त्या सोडवण्यासाठी मला जास्त आवड आहे। इतक्या वर्षापासून माझं तेच काम आहे असं सांगू शकतो। माझा पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहात, डॉक्टर आहात, तुम्हाला का वाटलं की राजकारणात यावं? तुमचा व्यवसाय चांगला चालू होता, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात तुमचं चांगलं नाव आहे, का वाटलं तुम्हाला राजकारणात यावं असं? मला असं वाटतं की जे पण सोशल कॉजेस मी करत आली आहे, जसं मेडिकल कॅम्प्स वगैरे जे कंडक्ट करत आली आहे, ते तर माझं चालूच आहे सोशल कॉज। पण त्याच्यासाठी बाकी जे आहे इश्यूज ज्याच्यात मला इंटरेस्ट आहे किंवा जे प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह करायचे आहे, त्याच्यासाठी एक विशिष्ट पदवीवर असणं गरजेचं आहे। आणि ती मला संधी आली तर मी आता म्हणून या क्षेत्रात। पण तुम्ही हा पक्ष का निवडला? ठीक आहे, तुमचे पती गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात, शरद पवारांना ते मानणारे आहेत, पण तुम्हाला का वाटलं की आपण इथे काम केलं पाहिजे? काय प्रभावी वाटलं तुम्हाला या पक्षामध्ये? मेनली तर त्यांचे जे प्रिन्सिपल्स आहे, जे पक्षाचे प्रिन्सिपल्स आहे, सेक्युलरिझम आहे, जे आजकाल आपण टीव्हीवर बघतो, किंवा जे हेट्रेडचं वातावरण आहे तशा वातावरणात मी कधीच वाढलेली नाहीये, किंवा मी तसं बघितलंच नाहीये अप अंटिल 2014 और समथिंग लाईक दॅट। जे सेक्युलरिझम होतं, द मेन इश्यू शुड हॅव बीन द एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, आणि हे इश्यूज हवे होते। तर रादर दॅन दॅट मेनली फोकस इज ऑन द कास्ट अँड ऑल दॅट। तर मला मेनली सेक्युलर पक्ष आहे म्हणून ह्या पक्षात तुम्ही काय सांगाल? तुम्ही जवळपास 20 वर्षांपासून या पक्षामध्ये काम करतायत, तुम्ही शरद पवारांना मानतायत, जितेंद्र आव्हाडांना मानतायत, तुम्हाला काय वाटतं? कशा संदर्भात काय वाटतं या पक्षात मी सुरुवातीपासून काम करतोय। पक्षाचे विचार ते मला भावलेले आहेत आणि त्या ह्याच्यातून मला खूप जास्त प्रेरणा सुरुवातीपासून मिळत आलेली आहे। शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे आणि त्या विचारधारेवर आमचे नेते दोघंही, म्हणजे पवार साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, त्या ठिकाणी सुप्रियाताई असतील, हे सगळे जण काम करतात। म्हणजे पवार आजच्या मिनिटाला जर बघायला गेलं तर महाराष्ट्र सोडा, या देशात जर सगळ्यात जास्त अनुभवी या देशातलं चाणक्य ज्यांचं नाव घेतलं तर ते शरद पवार आहे। पवार साहेबांनी एवढा अनुभव, एवढी मोठी दूरदृष्टी असलेला आता एकही नेता नाहीये या देशामध्ये। आपलं दुर्दैव एवढंच आहे, आपल्या लोकांना ते कुठेतरी आपण कमी पडतोय।
या बाकीच्या गोष्टींमुळे, पण आजही ते काम करतायत आणि त्या एकाच विचारधारेवर ते काम करतायत. ते करतायत, सुप्रियाताई करतायत, तुमचे आवड साहेब करतायत आणि त्याच विचारधारेला फॉलो करून आम्ही पुढे चाललोय. मला हा प्रश्न विचारावा वाटतोय कारण तुम्ही इतक्या वर्षांपासून या पक्षासोबत एकनिष्ठ आहात. राष्ट्रवादी फुटल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. ही पहिली निवडणूक आहे. गेल्या वेळेला काय झालं, आमच्याकडे आपल्या महाविकास आघाडीमध्ये लढत असताना इथे खासदारकीला राजाभाऊ वाजे दिले होते, तर ते मशाल चिन्ह होते. पक्ष फुटल्यानंतर हे चिन्हाचं आमच्याकडे तुतारी चिन्ह आमच्या पक्षाला मिळालं. घड्याळ चिन्ह हे तिकडे गेलं, चोरलं, जे असेल ते झाले. आता तुला घालून पाणी वाहून गेलेलं आहे. तुतारी चिन्ह आहे. खासदारकीला आणि आमदारकीला दोन्ही वेळेस ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे, म्हणजे 12 प्रभाग जो आहे मध्य नाशिक मध्ये येतो आणि इथे मशाल चिन्हाची चर्चा आहे, पण तुतारी आम्ही वाजवणार यावेळेस. काय विजन तुम्ही काय घेऊन आलात विजन? आता नागरिकांसमोर तुम्ही जातायत, मतदारांसमोर जातायत, तुम्ही उच्च शिक्षित आहातच, डॉक्टर आहात. काय विजन आहे तुमचं या प्रभागासंदर्भात? मेनली तर आता जशी मी फिरते आहे प्रभागात, तर इथे मेन इश्यू आहे ट्रॅफिक. हा खूप मेन इश्यू आहे, तर तो बऱ्यापैकी मला टॅकल करायचा आहे, कारण त्याच्यामुळे कशा प्रकारे सोडवू शकता हा ट्रॅफिकचा प्रश्न? हा आजचा प्रश्न नाही, लक्षात घ्या, अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. कसा सोडवू शकता याच्यात मला नाही वाटत खूप वर्षापासून आहे. लहानपणी वाटवतोय तुला कुठं? ही पण आणि मी पण याच प्रभागात लहानाचा मोठा झाला. आणि याच्या पहिले टिळकवाडीत राहिलो होतो. मी लहानपणापासून CBSE ला माझी शाळा होती आदर्श. BYK ला माझं कॉलेज झालं. इथंच फिरलोय आम्ही, ही पण मी पण. एवढी ट्रॅफिक पहिले नव्हती, आता वाढली. ती का वाढली याचा पण आपण मागच्या पंचवार्षिकचा विचार करूया. तेव्हाही अनेक नगरसेवक समजा जे निवडून आले त्यांनी आश्वासनं दिली होती, कामं झाले नाही ना. कामं झाले नाही ते हे आता आपला विषय ट्रॅफिकवर होता. ट्रॅफिक का वाढली याचा विचार आपण केला. काय झालं, बिल्डिंग वाढल्या, कॉम्प्लेक्स वाढले आणि यांना म्हणजे आता प्रभागातले सगळे नागरिक हुशार आहेत, त्यांना ती गोष्ट लक्षात येईल. पार्किंग किती तुम्ही सोडतायत हे बघावं लागतं. बिल्डिंगच्या कम्प्लिशन्स असतात, तुमचे मॉल, कॉम्प्लेक्स, शॉप्स, तुम्ही पार्किंग आहे का हे बघून तुम्हाला कम्प्लिशन दिलं जातं. ते दिले गेले नाहीयेत. ही जी समस्या झाली ना ट्रॅफिकची, ही एका या गोष्टीमुळे झाली. पण यावर आपण काय कशी सोडवणूक करू शकतो या प्रश्नाची? तर बरेच गोष्टी आहे, परंतु त्याच्या पहिले मला हे विचारायचं आहे, हे झाली कोणामुळे याचा तुम्ही विचार केला का? कोणामुळे झाली? कोणामुळे झाली? हे टाउन प्लॅनिंगच्या अंडर काम येतं ना. कुठे येतं? टाउन प्लॅनिंग मध्ये. टाउन प्लॅनिंग प्रॉपर झालेली नाहीये याचा अर्थ, म्हणून ही ट्रॅफिक वाढली. पहिले नव्हती, अचानक ट्रॅफिक वाढली. याचं कारण काय? टाउन प्लॅनिंग तुमचं व्यवस्थित नाही, म्हणजे तुमच्याकडे लांबचं विजन नाही. दूरदृष्टी तुमची आहे का? नाही. हे महानगरपालिकेतून तुम्ही व्यवस्थित कोणाला द्यायला पाहिजे होतं का? तुम्ही त्यांना उमेदवारी देताय. समोर माणसं कोण आहेत, तुम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. हे काम आता तुम्ही त्याच्या प्रश्न सोडवणार का समोरचे? म्हणजे आता मतदारांनी विचार केला पाहिजे असं वाटतं. विचार त्यांनी केलेला आहे. ते आता जे सांगतायत त्यांना सगळ्यांना कळलंय. प्रभाग 12 मध्ये सगळे नागरिक जे आहेत हे शिक्षित आहेत, समजदार आहेत. त्यांनाही कळतं हे कशामुळे झालंय. त्याच्यामध्ये काय, बाकीचे पक्ष जे आहेत ना सत्ताधारी, हे त्यांच्या बरोबर खेळायचा विचार करतात. समस्या ज्यांच्यामुळे वाढली आहे ते आज सांगतायत काही समस्या आम्ही सोडवू. वाढवलीच त्यांनी. म्हणजे फक्त आश्वासनं देत आहेत असं वाटतं. वेड्यात काढताय, आश्वासनं देत नाहीयेत. ज्यांनी समस्या वाढवली ते सांगताय की ही समस्या वाढलीये. वाढली कोणामुळे याचा विचार करतील ना लोक, की नाही करणार? बरोबर. अजून काय विजन आहे आपलं? डॉक्टर असल्यामुळे माझं त्या क्षेत्रात नॅचरली कल जास्त असणार आणि साहजिकच मतदारांच्या, नागरिकांच्या खूप अपेक्षा आहे आपल्याकडे. माझ्या प्रभागात सगळ्याच म्हणजे काही लोक जे आहे ज्यांना अफोर्ड नाही करू शकत ट्रीटमेंट, ज्यांच्याकडे अवेअरनेस नाही आहे बाकी काही मेडिकल कंडिशन्सच्या, त्यांना अवेअरनेस करायचे कॅम्प्स. आणि आजकाल मुलांना फोनचं ॲडिक्शन खूप आहे. ते काय, कारण त्यांना बाहेर जाऊन पार्क्स नाही आहे चांगले खेळायला. मला एक चांगलं स्पोर्ट्स फॅसिलिटी जी थोडी वर्ल्ड क्लास असेल आणि अफोर्डेबल असेल. मेनली जे आजचे चिल्ड्रन ऑर किड्स आहेत, दे आर द फ्युचर ऑफ आवर कंट्री. त्यांना मोबाईलचं ॲडिक्शन होतंय कारण त्यांना बाहेर. हा खूप महत्वाचा मुद्दा बनलाय. आपण बघतोय सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि मी स्वतः आता डॉक्टर आहे तुम्ही,
त्याच्यामुळे तुमच्या काही अनेक माझी रुग्ण आहेत. ती 1.5 वर्षाची, म्हणून आम्हाला जर तिला फिरायला घेऊन जायचं असेल, नेचरशी पण त्यांचं तेवढं बॉन्डिंग व्हायला पाहिजे, त्याच्याने त्यांचं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होतं. नेचरमध्येच आजकालच्या मुलांना जाता येत नाही. मग त्याच्यासाठी पार्क्स पाहिजे, चांगल्या वर्ल्ड क्लास लायब्ररीज पाहिजे. आम्हाला मॉलमध्ये घेऊन जावं लागतं मुलांना, कारण कुठे नेताच येत नाही विकेंड्सला. तर शिक्षणावर तुम्ही जास्त भर देणार असं आपल्या बोलण्यात पण जाणवलं होतं. काय नेमकं करू शकता? तेच आहे का जे अफोर्ड नाही करू शकत. बाकी पण आजकाल खूप गोष्टी आहेत. फक्त अभ्यास इज नॉट इनफ. फक्त म्हणजे स्कूलमध्ये जाऊन इज बरोबर. नॉट इनफ. बाकी पण खूप को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात जे मुलं ते अफोर्ड नाही करू शकत. तिथे मला ते एव्हरी वीकेंड वगैरे असं कॅम्प्स घ्यायचे आहेत, ज्याच्याने त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. जसं ड्रॉइंग झालं, बाकी ऍक्टिव्हिटीज झाला, स्पोर्ट्समध्ये झालं, तर ते एक राहील. अजून जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी पण त्यांच्यासाठी काय करू शकता? म्हणजे विरंगुळा पार्क एक तुम्ही बोलले होते. ते चाललं पार्क्स मध्ये किंवा वॉकवेज झाले. अजून एअर क्वालिटी इंडेक्स जे आता खूप मोठा इश्यू आहे सध्या आपल्या कंट्रीमध्ये. मला प्रभागात असं करायचं आहे का तो तरी नाशिक आता तरी बेस्ट क्लायमेट सिटी मधून मानलं जातं, तर ते बरोबर. पण मेंटेन राहायला पाहिजे. हा प्रभाग असा आहे का सगळ्या ऑलमोस्ट पूर्ण नाशिकचं ह्या प्रभागावर लक्ष असतं की त्यांना इथे राहायला बरोबर. वेल डेव्हलप्ड एरिया आहे, बट त्याच्या सोबत बाकी गोष्टी नको कॉम्प्रोमाइज व्हायला. जसं एअर क्वालिटी आहे किंवा वॉटर प्रेशरचा इश्यू आहे, मग ते इश्यूज राहणार. सर, तुम्हाला काय वाटतं यावर? काय करू शकता तुम्ही? तुमच्या पत्नीला जर संधी दिली, या मतदारसंघातून निवडून दिलं नागरिकांनी, तिचा स्वभाव मला माहिती आहे. तिचं काम करण्याची पद्धती बोलण्यापेक्षा कामावर जास्त पद्धतीने. तिचा ओढा असतो कुठे की मुलांचं शिक्षण, एज्युकेशन कसं वाढेल त्याच्यामध्ये. बऱ्याचदा ती मला सांगत असते की बाबा जाताना लहान मुलांना मी बघते, बऱ्याच जणांना कॉलेजला क्लासला जायला वेळ लागतोय, कितीतरी मुलांना लायब्ररीज नाहीये, तर याच्यावर काहीतरी हे केलं पाहिजे. हा, बरोबर. मला फार आधीपासून ही मला सांगते. आज ती लढते म्हणून नाही, पण ती म्हणते असं, ती मला सांगायची की तुम्ही काहीतरी याच्यावर काम करा. म्हटलं तू एकदा लढ आणि एका प्रश्न सोडवण्यासाठी जरा तू स्वतःच लक्ष घाल. तर तिचं आता चाललंय की बाबा एमपीएससी युपीएससी साठी मुलांना प्रॉपर शांततेत चांगल्या लायब्ररीज नाहीये, ज्या फ्री ऑफ कॉस्ट असल्या पाहिजे, मुलं वाचतील. मध्यमवर्गीय मुलांसाठी ते महत्वाचं आहे. पाहिजे आहे. सगळे प्रभागातले सगळेच लोक आपलेच आहेत ना, बरोबर. त्या हिशोबाने काम झालंच पाहिजे, तसं ती करणार आहे. आपण बघतोय की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे. नाशिक शहर असेल, जिल्हाभरात असेल, तुम्ही महिला आहात, जर नागरिकांनी संधी दिली तर तुम्ही या प्रश्नाकडे कसे बघाल आणि कसा सोडवाल हा प्रश्न? मला असं वाटतं मेनली सेल्फ डिफेन्स लेसन्स सगळ्या मुलींना यायला पाहिजे. आणि बाकी म्हणजे त्याच्यासाठी कॅम्प्स ऑर्गनाइज तुम्ही केले पाहिजे. मी करणार. अजून एक प्रशासनाकडून एक सीसीटीव्ही म्हणजे सीसीटीव्ही प्रभागात सीसीटीव्ही बसवायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानी म्हणजे बऱ्यापैकी गुन्हेगारी कमी होईल, किंवा जरी होत असेल तरी आपण लवकर नॅप करू शकतो. म्हणजे जे पण कल्प्रिट आहे त्यांना त्याच्यानी भीती पण वाढते, प्रोटेक्शन पण राहतं. सर, तुम्ही अनेक वर्षांपासून तुम्ही रस्त्यावर उतरून काम करतायत, सगळं बघताय, गुन्हेगारी वाढते. गुन्हेगारी वाढते म्हणजे ते वाढवतो कोण आहे? पहिला प्रश्न इथून सुरुवात. सत्ताधारी तुम्ही त्या गुन्हेगारांना पोहोचणार आणि नंतर सांगणार आम्ही आता गुन्हेगारी करतो. याला काही अर्थ नाहीये. बघा, गुन्हा घडताना एखाद्या निरपराधवर एखाद्या मुलीला छेडलं जातं, तिच्यावर अत्याचार केले जातात, हे लोकांचं आहे हे बघण्यापेक्षा तुमच्या घरातली स्त्री आहे असं करून बघा ना, उद्या तुमच्या घरातल्यांवर होणार नाही का? बरोबर. या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि गुन्हेगारी त्या हिशोबाने संपू शकते. हे लोकांचं आहे या हिशोबाने घडत नाही. तुम्ही सत्ताधारी आहात, ते तुमचं काम होतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं पण दुसऱ्याच्या घरात. अगदी तसं म्हणण्यापेक्षा हे लोकांना वेड्यात काढून पोचणारे हेच आहेत, लोकांना मुद्दे वेगळे सांगतायत. तसं नाही घडलं पाहिजे असं माझं. तुम्ही महिला उमेदवार आहात,
साहजिकच प्रभागातल्या महिलांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. त्यांच्या रोजगाराच्या संदर्भात काही पावलं आपण उचलू शकतात का? हो, नक्कीच. तो तर माझा मेन फोकस राहीलच. कारण प्रभागात हे सगळ्या प्रकारचे लोक आहेत ज्यांना खरंच उद्योगाची गरज आहे. काही त्यांच्यासाठी खादी उद्योगग्राम किंवा बचत गट असं स्टार्ट करू शकतो, किंवा आमचे सुप्रियाताई आहेत त्यांच्या गायडन्सनी अजून काही जे आहे जे उपक्रम आहे ते मी नक्कीच स्टार्ट करेन. अजून IT हब्स आहे, बाकी MIDCs नाशिकमध्ये आहे, तिथे त्यांना काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज देता येतील याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील. सर, तुम्ही काय सांगू शकता या संदर्भात? जसं यांनी सांगितलं तसंच आहे. आता आपल्याकडे IT हब मध्ये काही मुली आपल्या प्रभागातल्या आहेत किंवा काही लेडीज आहेत, ते जॉब करू शकतात. त्यांना तिथे संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. MIDC मध्ये बऱ्याचशा संधी आहेत महिलांसाठी. तिथे वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळ्या पोस्टवरती संधी आहेत आणि 2 MIDC आपल्याकडे सिटीमध्ये आहेत, अगदी हाकेच्याच अंतरावर आहेत. तिथे जाणं शक्य आहे. याच्यात जितकी संधी आपल्याला त्यांना देता येईल त्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. वेगवेगळ्या कामगार संघटना आहेत, यांच्याशी चर्चा करून, जसं माझी पूर्वीपासून या सगळ्या लोकांनी संबंध असल्यामुळे ते काम करणं आणखी सोपं होऊ शकतं. त्याच्यात काही अडचण नाही. तुम्ही डॉक्टर आहात, आपण कोरोनाचा काळ सर्वांनी अनुभवलाय. तुम्ही त्यावेळेस सर्व बघत होतात, तुमचंही काम चालू होतं. तुमच्या जे पती आहेत विद्यासागर घुगे, ते देखील रस्त्यावर उतरून काम करत होते. कशी परिस्थिती होती तेव्हा? तो खूपच डिफिकल्ट टाइम होता. आज पण आठवून आम्हाला अंगाला काटे येतात. रात्रंदिवस एक करून आम्ही जितका प्रयत्न होईल, जे पण पेशंट्स आहेत त्यांना मदत करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्यावेळेस असा टाइम होता की जे नॉर्मली पण म्हणजे इन्फेक्टेड नव्हते, ते भीतीने किंवा थोडं जरी त्यांना नॉर्मल जरी झालं ते घाबरून बेड मागत होते. अशा गोष्टींमुळे ज्यांना खरंच गरज होती त्यांना बेड भेटत नव्हते, किंवा ज्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज होती त्यांना आम्ही काउन्सिलिंग करत होतो फोन थ्रूच. आणि ज्यांना बेडची वगैरे गरज होती त्यांना बेड प्रोव्हाइड करून जितकं पॉसिबल आहे आमच्याकडे. म्हणजे सांगायला गेलं ना तर त्यावेळेला रात्री अपरात्री बऱ्याच जणांची बरोबर परिस्थितीच तेव्हा तशी होती. बरेच आणि गरजही होती. बरेच जण घाबरलेले होते. नवीन आजार होता. माझं बऱ्याचदा बोलणं व्हायचं म्हणे की संपूर्ण देशात सगळे डॉक्टर अद्भुत आहेत, त्याच्यावर कसं सोल्युशन निघालं पाहिजे. आणि बरेच जण ही डॉक्टर असल्यामुळे काही जण हिला, बाकीचे मला असे फोन करणं. आणि आम्ही दोघांनाही रात्री साधारण 2:30-3 वाजेपर्यंत आपला फोन 2:30-3, कधी पहाटे 4-5 वाजता कंटिन्युअस कधीही फोन वाजायचा. कधी एका बाजूला ही फोनवर बोलत असेल, कधी मी एका बाजूला फोनवर बोलत असेल. आणि अडचणी होत्या लोकांना, तर साहजिक आहे अपेक्षेने लोक फोन करायचे. कोणाला थोडा त्रास होतोय, कोणी घाबरून फोन करायचं, कोणी सिरियस मध्ये जास्त इन्फेक्टेड आहे त्यांना त्रास होतो. जसं आपल्याला आठवतं 2-3 जणांना बेड रात्री अचानक 3:30-4 वाजता मला इथून बाहेर जावं लागलं होतं की मी आज जाऊन आलो. त्यावेळेस बाहेर गेलो. काय झालं होतं त्यावेळेला, काही जणांना बेड नव्हतेच मिळत. बरोबर. त्यात काही लोक कमी इन्फेक्टेड होते तरी ते सिक्युअर करून ठेवायचे स्वतःसाठी एक बेड. आणि जे ऍक्च्युअल यांना गरज आहे त्यांना मग त्याच्यामुळे मिळत नव्हते. मग त्याच्यामुळे तसं बऱ्याच जणांची काउन्सिलिंग चालू होतं की तुम्ही कमी इन्फेक्टेड आहात, तिथं जायची गरज नाहीये, घरी राहा. कसं जसं तू बऱ्याच जणांशी बोलताना मी ऐकलं त्यावेळेस पण की तुम्ही काय काय काळजी घ्या. तिचं ऐकून मीही तिच्याशी डिस्कस केलं की या गोष्टी सांगणं योग्य आहे का. त्या बाकीच्यांनाही असं सांगायचो की सध्या तुम्ही कमी, ज्या गोष्टींमुळे थकवा कमी, बरोबर ना, असे थकवा येईल असे कुठल्याही प्रकारचे कामं करू नका. बऱ्याचदा लोक इन्फेक्टेड झाल्यावरती की बाबा थोडंसं जरी त्यांना जाणवलं की मग आपण सुदृढ राहण्यासाठी व्यायाम चालू करू, मग रनिंग चालू करायचे. आणि ते काय त्याच्यामुळे जास्त थकव्यामुळे आणखी त्रास व्हायचा, लंग्स मध्ये इन्फेक्शन स्प्रेड व्हायचं. अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेस होत्या. कोरोना नंतर हे पहिली निवडणूक होती, बरोबर. नागरिक लक्षात ठेवतील की कोरोनामध्ये कोणी मदत केली होती ते. हे बघा, आता ही मदत कोणाच्या उपकारासाठी नव्हती, ही आपल्या जाणीवेसाठी होती. ही मदत जरी केली तर मग त्या मदतीच्या भरोश्यावर तुम्ही मला मत द्या हे सांगणार, ते काय कोणावर उपकार करायची ती वेळच नव्हती. तो टाइमच असा होता की माणुसकी म्हणून माणसाला, बरोबर, प्रायोरिटी. पण एक लक्षात घ्या, तेव्हा स्वतःचा मुलगाही आपल्या वडिलांना उचलत नव्हता, लक्षात घ्या.
अशा काळात दुसऱ्याने जेव्हा आपल्याला मदत केली ती साहजिकच लोक लक्षात ठेवतील. ना ठेवली तर चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये आमच्या दोघांचंही मत असं आहे, आम्ही दोघांनी प्रचंड कामं केलेली आहेत. त्यावेळेला मला खूप चांगलं आठवतं, आमचं नुकतंच त्यावेळेला लग्न झालेलं होतं, तरी सुद्धा आम्ही बाहेर पडणं काय, आणि मला वाटतं एकही दिवस असा नव्हता की त्यावेळेस लॉकडाऊन होतं आणि मी घरी. मला प्रत्येक वेळेला मिनिटाला बाहेर जावं लागायचं. आणि यूज टू फॉलो की आम्हाला एखाद्याला मदत नाही करता येते, जे सिरियसली खूप ज्यांना गरज आहे बेडची, ते खूप म्हणजे आम्हाला पण त्याचा खूप मानसिक त्रास झाला की आपल्याला असे काही प्रसंग घडले की ही इज व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, पण मी त्यांना सुद्धा गुड 20-25 दिवस पाहिलंय की मला मदत नाही करता येते, माझ्यामुळे संबंध माइट लूज हिज लाईफ. दॅट फिलिंग वॉज व्हेरी बॅड, स्पेशली सेकंड वेव्हला. मला मी खूप जास्त डिप्रेशन मध्ये चाललो, एकदम मोकळं सांगितलं तरी चालेल बाई, मी मला भरपूर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी केलं. ते घडलं याच्यामुळे की अशी फोन येत होते की अहो दादा अर्जंट मध्ये मला बेड पाहिजे. बरोबर आहे, बेड मिळत नव्हते तेव्हा, परिस्थितीच अशी. बेड अवेलेबल झालाय आणि फोन करतोय समजून रडतात की पेशंट आहे. असे प्रसंग ज्यावेळेस आले, मला त्या गोष्टी तुमच्या मनाला हर्ट होतात. तुम्ही उपकार करणं हे सगळं सोडा, माणुसकी म्हणून तुम्ही माणसाला मदत केली पाहिजे. त्यावेळेला मला मदत नाही करता येते या गोष्टीची जाणीव होते ना, त्याचं खूप खूप प्रचंड वेदना मला त्यावेळेस. मला वाटतं तेव्हा इलेक्शन किंवा हा मुद्दाच नव्हता. बरोबर, इट वॉज अबाउट लाईफ. असं असे काही प्रसंग घडले माझ्यावर. मला असं मदत करण्यासाठी सगळं करतोय आणि एखादा माणूस अपेक्षेने तुमच्याकडे मदत मागतोय आणि हे बघा ते त्यावेळेस माझ्या हातात जे जे होतं ते मी सगळं केलंय, पण तरी मनात राहतं ना यार आपल्याला हे करता नाही आलं. सिस्टमच तशी नव्हती, बेड अवेलेबल नव्हते, ही सत्य परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले पण काही गोष्टी अशा घडल्या. मध्यंतरी मला नंतर मध्ये जरा हा सल्ला दिला होता की काहीतरी एक 8 दिवस फोन स्विच ऑफ करून तू जरा राहा वगैरे, बरोबर. पण तिला तेच सांगितलं का हे फोन बंद करणं माझ्याकडून, आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी केली पाहिजे. बरोबर आहे. परत स्कूल म्हणजे पंजाब युनिव्हर्सिटी तो काय विषय होता नाही. त्यावेळेला पंजाब मध्ये लवली युनिव्हर्सिटी मधले स्टुडंट होते, ते तिकडे अडकलेले. लॉकडाऊन अचानक लागलेलं होतं, सगळीकडेच देशातच लॉकडाऊन लागलेलं होतं. तर मग पालक इकडे होते, मुलं तिकडे, तिथे रोज त्यावेळेस अफवाही भरपूर पसरवल्या गेल्या की हे होतंय ते होतंय, पेशंट पडतायत, खूप भीतीचं वातावरण त्यावेळेस होतं. ते मुलं तिकडे, तर त्यांना इकडे आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळेस अरविंदर सिंग मुख्यमंत्री होते इथले, आपले उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेस होते, पवार साहेबांना आम्ही ही माहिती कळवली, खाली मेसेज पाठवले. तिथून 400-450 विद्यार्थी जे होते आपले, ते त्यांना आम्ही इथं घेऊन आलो. ते आणण्यासाठी रात्रंदिवस मला जागा राहावं लागलं, कारण त्यावेळेला परिस्थिती अशी होती, रस्त्याने कोणीच नव्हतं. आणि रस्त्यात तुम्ही असे 4-6, 7-8-10 बस घेऊन चालले तर ते लोक स्टॉप करायचे. त्याच्यानंतर वेगवेगळे टोल नाक्यावर पासच करत नव्हते, मग तिथं त्यांना लेटर द्यावं लागायचे, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून द्यावं लागायचं. हे सगळं मॅनेजमेंट करत करत त्यांना आम्ही इथपर्यंत आणू शकलो. पण त्याच्यात एक रिस्क अशी होती की यांना आणताना त्यांना कुठे थांबायला रस्त्यात जागा नव्हती. या लोकांना भूक लागली तर हॉटेल्स अवेलेबल नव्हते, त्यांना बंद होतं सर्व, बरोबर, सगळं बंद होतं. मग ते कोणाच्या घरून द्यायचं, तर त्याच्यात इन्फेक्टेड आहेत का कोणी, त्यावेळेला याची माहितीच नव्हती ना. ही खूप मोठी रिस्क होती. म्हणजे ते प्रचंड प्रेशर खाली आम्ही ते काम केलं, पण त्या मुलांना सुखरूप आम्ही सगळ्यांना महाराष्ट्रात आणलं. त्याच्यानंतर इथं त्यावेळेस भुजबळ साहेब होते आमच्या इथं सोबत, त्यांनी भरपूर मदत केली. MIT कॉलेजचं हॉस्टेल आम्हाला त्यांनी अवेलेबल लगेच करून दिलं. आम्हाला म्हणण्यापेक्षा आम्ही सोबतच काम केलं, त्यांच्यासाठी तेही लक्ष देत होते. त्यावेळेला आमचा पक्ष एक होता, आम्ही सोबत काम करत होतो, ही त्यावेळेसची गोष्ट. पण विद्यार्थ्यांसाठी असे कामं त्याही वेळेस भरपूर केले. तुम्ही आता प्रभागात फिरतायत, प्रचार करतायत, एक डॉक्टर म्हणून तुम्हाला कशा नागरिकांच्या प्रतिक्रिया मिळतात? म्हणजे त्यांना वाटतंय की आता एक डॉक्टर उमेदवार आहेत. खूप लोकांना म्हणजे एक खूप छान एक्सपिरियन्स म्हणजे मला असा आला की एक पर्टिक्युलर सोसायटी ऑफ पीपल आहे जे लिटरली तुतारी वाजवणारे येऊन आमच्याकडे कधी भेटायला येतात याची वाट पाहतात खूप आतुरते. म्हणजे काहींचे तर असे एक्सपिरियन्स आले का त्यांच्या डोळे सुद्धा भरून आले का शरद पवार, म्हणजे मला असं वाटतं त्यांच्यासाठी जे प्रेम आहे लोकांचं ते मी पहिल्यांदा इतकं जवळून पाहते आहे, ते मला खूप भावलं.
लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत की तुम्ही त्याच प्रभागामध्ये लहानाचे तुम्ही मोठे झालात, आता तुम्ही नगरसेवक पदावर जेव्हा उमेदवारी करतायत, कशा आहे प्रतिक्रिया लोकांच्या, कशा आहेत? मी ह्याच प्रभागात लहानाची मोठी झालेली आहे, म्हणून ज्यांनी मला लहानाचं मोठं होताना बघितलं ते सगळेच खूप आनंदित आहे, त्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे. परत माझं क्लिनिक त्या भागात असल्यामुळे माझे पेशंट्स आहे ज्यांना माझ्यावर विश्वास आहे, तसं डॉक्टर म्हणून पेशंट त्यांचा जीवासोबतच आमच्यावर विश्वास करतात. बरोबर. मग त्यांचा पण खूप चांगला सपोर्ट आहे. ते पण त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि फ्रेंड्स मध्ये सांगतायत की एवढं उच्च शिक्षित आणि केपेबल कॅन्डिडेट आहे, तर खूप चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही काय सांगाल, तुम्ही याच प्रभागात लहानाचे मोठे झालात आणि आता जेव्हा लोकांसमोर जात आहेत तुम्हालाही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतील? बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा आनंद त्यांना फार आहे, ज्यांनी मला लहानाचं मोठं होताना इथं बघितलेलं. त्यांना साहजिक आहे ना, वडीलधारे माणसं ज्यांनी बघितलं एवढ्या वर्षापासूनचा माझा संबंध आहे, त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, माझी काम करण्याची पद्धत त्यांना माहिती आहे. बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया. कोणी म्हणते तुझ्या इतक्या विश्वासाच्या निष्ठेचं तुला आज फळ मिळणार आहे, कोणाचं म्हणणं आहे की आता आम्हाला खरंच काम करणारा माणूस मिळणार आहे, तुझी इतक्या वर्षापासूनची मेहनत आम्ही बघतोय, वेगवेगळे आंदोलनं असतील, लोकांसाठी झटणं असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. आपल्यातला कोणीतरी आज त्या पदावर बसणार आहे, म्हणजे माझी बायको बसेल त्या पदावरती, परंतु त्या माध्यमातून आपलं काम करता येईल. आणि या समस्या म्हणजे हा पूर्ण प्रभाग बदलताना मी बघितलेला आहे, तर त्याची नॉलेज तुला जास्त आहे असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की प्रभाग तू पूर्ण इतक्या वर्षापासून बघितलाय, इथल्या छोट्या छोट्या समस्या काय आहेत, कशा वाढत गेल्यात, कशा कमी झाल्यात, त्याच्यावर चांगलं सोल्युशन तुला काढता येईल. त्याच्यामुळे सगळ्यांना आनंदच. तुम्ही आता निष्ठेचा विषय काढला, जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का दुसऱ्या पक्षात जावं असं? एकदाही नाही वाटलं. का बरं? एकदाही नाही वाटलं ना. मला येऊन कोणी भेटलं, कोणीच भेटलं नाही, कोणी मला सांगितलं नाही का तुम्ही या पक्षात येता का. माझ्या नावाशी बरोबर जे नाव माझ्या नेत्याचं जोडले गेले त्यांचं नाव आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड. त्यांनाही कोणी विचारलं नाही. त्याच्यामुळे ते सगळ्यांना माहिती की हा कोणाचा कट्टर माणूस आहे, कोणाला कट्टर मानतो आणि पवार साहेबांच्या वरती किती या माणसाचं प्रेम आहे. एक सिंगल माणूस आला नाही मला विचारायला तर तू इकडे येणार. उलट मी त्यावेळेला मला आठवतं आव्हाड साहेबांकडे गेलेलो, बरेच त्यावेळेस काही लोक जात आहेत, काही वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. मी रात्री गेलो, त्यांच्याकडे प्रचंड गर्दी होती, हे सगळे वातावरण घडत होतं. बाहेरची बरेच लोक आले, साधारणतः 150-200 लोक त्यांच्या समोर असतील. मी आलो पण मला बघितलं त्यांचा चेहरा एकदम फुलला आणि एकदम काय रे काय होतं कसं ये. सगळ्यांना बाजूला गेलं, मला वेळ दिला, कसं बोलण्याचं, काय चालू आहे, काय परिस्थिती, कसं करायचं काय, या सगळं त्यांनी एकदाही विचारलं नाही. मला वाटलं ऍटलीस्ट हे तर विचारतील, हे बाबा तुझं काय आहे का, कारण बरेच जण आमच्या सोबतचे सोडून गेले होते, म्हणजे ते जनरली विचारतील असं मला वाटलं, पण नाहीच विचारलं त्यांनी. माझ्यावर होता का हा जाणारच नाही, त्यांनी पटापट पुढचा विषय सुरू केला. एक सेकंद घालवलं नाही माझ्यावरती याच्यावरती तू जाणार आहे का काय परिस्थिती, लगेच सांगायला सुरुवात केली कुठले नेते काय, याच्यावर काम सुरू केलं. आणि लांब लांबपर्यंत विचार. तुमच्या पत्नीला ही जी उमेदवारी मिळाली हे निष्ठेचं फळ म्हणायचं? असंच म्हणता येईल, निष्ठेचं फळ मानता येईल. तिचं शिक्षण त्याच्याबरोबर आहे, या प्रभागात आम्ही दोघंही राहिलेलो आहे. आणि बट ऑब्वियस बऱ्याच जणांना तर तिकीट मिळतं न मिळतं हे आमचा पक्ष निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो हे याच्यातून सिद्धच होतं. किंबहुना आता तिकिटावरतून काय काय प्रकार घडले, नाशिकमध्ये काय आणि बाहेर काय, या सगळ्यांचे व्हिडिओ मला वाटतं सगळ्यांनीच बघितले, व्हायरल झालेले, खूप व्हायरल झाले. आणि हे काय माहिती का, तुम्ही एखाद्याच्या भावनेशी खेळतात, उगीच तुम्ही त्याला पुढे करून आणि आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी जाणीवपूर्वक एखाद्याला अपेक्षा दाखवायच्या, आशा करायच्या आणि नंतर तिकीट नाकारायचं, हे कुठल्याही पक्षात घडलं तरी चुकीचं आहे, मी या मताचा आहे. आणि कार्यकर्त्यांनी पण याचा विचार केला पाहिजे का तुम्ही आज येतात पक्षात की पहिल्यापासून काम करतात. तुम्ही पहिल्यापासून काम करत असाल तर नक्की तुम्ही हक्काने तिकीट मागितलं पाहिजे. परंतु यावेळेला माझ्या लक्षात, म्हणजे माझ्या काय सगळ्यांच्याच लक्षात आलं, जे काही लोक खूप वर्षापासून त्याच पक्षात काम करत होते नेमकं त्यांचंच तिकीट नाकारलं. बरोबर. आणि आयात म्हणजे जे आमच्यातलेच लोक होते, जे आमच्याकडे तयार झाले, जे आमच्यासारख्या विचारांचे आहेत, आमच्या नेत्यांचे विचार घेऊन जे पुढे आले, त्यांना आयात करावं लागलं, त्यांना तिकीट द्यावं लागलं. तिकडे आमचे बरेच माणसं गेले. तुम्हाला जर नागरिकांनी संधी दिली, निवडून दिलं, तर प्रामुख्याने तुमच्या प्रभागातील 4 प्रश्न कोणते सोडवाल?
मी उच्च शिक्षित असल्यामुळे माझा मेन कल तर एज्युकेशन प्रोव्हाइड करणं आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. कसं मी जे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत एज्युकेशनच्या फॅसिलिटीज पोहोचवू शकेल ते राहील. अजून एक मेन इश्यू म्हणजे ट्रॅफिकचा जो आहे तो मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार नक्कीच. अजून जे महिलांचं सेफ्टीसाठी ज्या पण मेजर्स घ्यायला लागतील त्याच्यावर फोकस राहणार. परत जे पण डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यामुळे जे बेसिक फॅसिलिटीज लोकांपर्यंत नाही पोचत आहे, जसं वीज, वॉटर शॉर्टेज, ते देण्याचा प्रयत्न करणार. युथ डेव्हलपमेंटचा प्रयत्न करणार. आपण बघतोय की आता तुमच्या समोर इतरही उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, याकडे तुम्ही कसं बघता? मला त्याच्यात एवढंच बोलावं लागेल का आम्ही म्हणजे प्रिव्हिलेज्ड नाही आहे. माझ्या हजबंडनी 20 वर्षापासून ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे. त्यांना ह्या प्रभागातलं ग्राउंड लेवल पासून सगळं माहीत आहे. तर मला एवढंच बोलायची इच्छा आहे का वी आर नॉट प्रिव्हिलेज. आम्ही काम करून इथपर्यंत आलेलो आहे आणि 20 वर्ष मेहनत केल्यानंतर आम्हाला ही आज संधी मिळालेली आहे. तुम्ही काय सांगाल सर? याच्यातच अजून काय विषय आहे, हे जे उमेदवार आमच्या समोर आहेत ते कोण आहेत आणि ते काय करतात याचा विचार कोण करेल? ही ट्रॅफिकची समस्या म्हणजे काय, कोणामुळे वाढली? टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून काम झालं नाही. नाशिक कॉर्पोरेशनच्या टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून हे काम व्यवस्थित झालं नाही, म्हणून एवढे मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या. इथं पार्किंगची सुविधा नाही, हे कॉम्प्लेक्स बनले. हे टाउन प्लॅनिंग तुमचं व्यवस्थित नव्हतं म्हणून हे ट्रॅफिक वाढले. तुम्ही त्यांना उमेदवारी देताय, हेच प्रश्न सोडवतील. ज्यावेळेला त्या पदावर होते त्यावेळेस त्यांनी प्रश्न सोडवले, आता ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देतील. हे असे आमच्या समोर असलेले उमेदवार. दुसरं अजून सांगायचं झालं तर ते आत्ताच म्हणजे एक प्रकारे हे वेळातच काढतायत ना, जे प्रश्न त्यांनी सोडवायचे त्यांनी सोडवले नाही. दुसरे उमेदवार जे ते आत्ता पण वेळात काढतायत. म्हणजे काय सांगायचं, अक्षरशः घरात गेल्यावरती लोकांना हाऊसवाईफ असून मी वकील, म्हणजे पती वकील असतील काही अडचण नाहीये, परंतु वकील हे सांगणं चुकीचं आहे ना. आज ही डॉक्टर आहे म्हणून डॉक्टर विद्यासागर घेऊ शकतो का? नाही, ही डॉक्टर आहे, मी हेच सांगेल ही डॉक्टर आहे. म्हणजे आत्ताच प्रचारातच लोकांना वेड्यात काढण्याचं काम चालू आहे. मला असं वाटतंय प्रभागातले नागरिक सगळे हुशार आहेत, त्यांना हे सगळं समजतंय कोण आत्ता वेळात काढते. ते यावेळेला त्यांना वेळात काढतात, ते नक्कीच तुम्हालाच मतदान असं सांगून पाठवतात. मागे मला बरेच जणांनी अशी चर्चा केली. आता 15 जानेवारीला मतदान होतंय, नागरिकांना मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? मी डॉक्टर अभिज्ञा विद्यासागर घुगे, या प्रभागातली आपली तुमची मुलगी. तुम्ही मला लहानचं मोठं होताना बघितलं आहे. 12 ह्या गटातून मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं उभी राहते आहे. तर इतक्या वर्ष तर मी तुमचं आरोग्याचं लक्ष देतच होते आणि आता मला माझ्या हजबंडच्या अनुभवाची, पॉलिटिकल अनुभवाची पण साथ आहे. तर तुमचं मी जितकं शक्य आहे माझ्याकडनं तुमच्या सेवेत मी हजर राहणार. मला एक संधी द्या, मी ह्या संधीचं नक्की सोनं करेन. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल सर? या प्रभागातच माझी ओळख अशी आहे का निम्म्या रात्री अडचणीच्या वेळेला लगेच धावून येणारा विद्यासागर मी प्रभागात सगळ्यांना. एक वेळेस सुखात मी जाणार नाही, पण कोणाच्या अडचणीच्या वेळेस विद्यासागर पोहोचला नाही असं होतच नाही. हीच ओळख माझी आहे ते. आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगतोय की हेच काम तुमचं सातत्याने करत आलोय. लहानाचं मोठं सुद्धा मी तुमच्याच समोर झालेलो आहे. इतक्या वर्ष ओळखता. आता माझी पत्नी पण आहे, ती उभी आहे. माझे हात बळकट करा. ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी करते आहे. 2 नंबरचं बटन दाबून 12 मध्ये एकमेव असलेली डॉक्टर कॅन्डिडेट 2 नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला मतदान करा. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्या स्टुडिओमध्ये. विद्यासागर घुगे आणि ज्या उमेदवार आहेत डॉक्टर अभिज्ञा विद्यासागर घुगे या आपल्यासोबत होत्या. त्या डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित एक कॅन्डिडेट म्हणावं लागेल, या प्रभागामधून उमेदवारी करत आहेत. त्या डॉक्टर असल्यामुळे त्यांना अनेक प्रश्नांची जाण आहे. त्यांनी आता या आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की त्यांचं व्हिजन काय आहे. त्यांना जर नागरिकांनी या प्रभागामध्ये संधी दिली तर ते कसं काम करू शकतात. मात्र आता येत्या 15 जानेवारीला हे मतदान होणार आहे. आता मतदार जे आहेत ते कोणाच्या पारड्यात
आपलं मत टाकतात हे आता बघावं लागणार आहे. इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी न्यूज.